आहेर घेर करा लागन तर मग आणायला जा लागन आपल्याला. ठीक आहे ना व चालले जाऊ, त्यात काय आहे. कधी जायचं सांग फक्त तू, मग जाऊ आपण. आता जरा 4-5 दिवस शेतातले कामं करू दे, मग जाऊ. हा व तेच म्हणत होती ना. काकूला साडी घ्या लागन, काकाला ड्रेस घ्या लागन आणि योगेशसाठी घ्या लागन काही गिफ्ट. ठीक आहे ना, किती पैसे लागते तर सांगजो, मग आपण बँकेतून काढून येऊ. हा व आता काकूची साडी किती येते काय येते त्या हिशोबाने मग करू. आणि तूही घेशील ना साडी, तू काय घ्यायची राहणार आहे काय? हा व एक साडी तर घ्या लागन ना. पाहतो किती दिवस झाले मी घेतलीच नाही साडी. ठीक आहे ना, घेऊन घेजो. तुझ्या अकाउंटमध्ये इथं पैसे आलेस ना लाडक्या बहिणीचे? हा व आले ना, ते काढून आणू. नाही ते काढजो नको, जमा राहू दे, कामा येते कधीतरी. आणि मला शेतात जायचं आहे आता, तर मी जातो. मग तू येतं का आज शेतात? काम असेल तर येतो मी, नाही तर मग कशाला येतो. नाही व, तूर पाहून घेतली असती, काटायला आली असती तर काटून टाकली असती, मग आपण दोघं मिळून. हा का व आपण दोघांना कापली तर लय वेळ लागन आपल्याला तर. नाही हो, त्या कमलेशले पण सांगून देऊ ना, ते दोघं जण येऊन जातील. त्या मंदाताईला सांगून देजो, ते दोघं येतील. त्या दोघांचा रोज देऊ आपला, तर मग आपले वाचून जातील नाही काय. ठीक आहे ना, तसं करू मग. आज मग आपण दोघं चालले जाऊ, 10-11 वाजता जाऊ. दुर्गासाठी ड्रेस घेऊन घेजो मग, नाही काय. हा व घेईन ना तिच्या करता. लय आली ह्या वर्षी तूर आहे ना, चांगली होईन आपल्याला. अहो चांगली होईन ना यावर्षी, मस्त आलं पीक ह्या वर्षी आता. मग चाल मग, पटपट कामं कर आणि मग चालले जाऊ शेतात. डब्बा घेऊन घेजो, तिकडेच खाऊ नाही काय. हा व ठीक आहे ना, मी करतो पटापट कामं आणि मग चालले जाऊ. तिथपर्यंत येतो गावातून. हा व जास्त फिरत नका राजा, लोक जाईन ना आपल्याला 10 वाजता मग. हा हो ठीक आहे ना. चला बापा, गेले आता शेतात जा लागते, तुरी पाहा लागते ना, आता लावा लागते तुरचं काम. चला बा पटपट स्वयंपाक करतो. आता कसं ऊनही लागायला लागलो एवढ्या लवकर नाही, रात्रीची मस्त थंडी पडते आणि ह्या वेळेस ऊन येते. हा हो, म्हणून तर म्हटलं की तूर कापून टाकू आपण लवकरच, वाढून गेली ना तूर चांगलीच. हा व बरोबर आहे तुमचं. बापा बापा दोघा जोड्यानं चालले शेतात. हा व चाललो म्हटलं शेतात, हे म्हणे तूरगीर पाहून घे म्हणे, मग कटाई करा लागन त्या कारण मग चाललो होतो. हा व मी जात होती, म्हटलं जाऊ थोडंसं निघायचं पडलंय मी, ते निघतो म्हटलं. मग काही डब्बा गिब्बा नाही घेतला. नाही व मी जेवण करून घेतलं, हे काही येणार नव्हते आज शेतात. हे म्हणाले मला इथं जायचं आहे, औषध घ्यायला गेले ते, फवारणी करतो म्हणे. हाव का व मी काय म्हणत होती, 2 दिवसानंतर आता मी तूर पाहतो, मग तसं कापायला सांगा तुम्ही दोघंचे दोघं. ठीक आहे ना, येऊन जाऊ, त्यात काय माहिती काय थोडंसं काम पडलं निघायचं आणि हे 2 दिवस औषध मारून देतील, मग होऊन जाते आमचं काम. हा व तेच म्हणत होती, बाहेर ठिकाणून मजूर आणल्यापेक्षा म्हटलं मंदाला सांगतो, मंदा येईन तर. ठीक आहे, तू बोल, मी जातो पुढे. तर ना मी पण. कर ना गोष्टी. काय व काय झालं भाऊ? काही नाही, बोला तुम्ही. बोल काय म्हणतो. काही नाही, तेच म्हणत होती मी तुले की ये जो दोघेचे दोघं. हा व येईन ना, कामच पाहिजे होतं, किती दिवस झाले होकाच नव्हता. काकू काही सांगून नाही राहिली. काकूच्या घरी आता लग्नच आहे, काकू शेतात ध्यान देते. हा व काकू काही भेटलीच नाही 2-3 दिवस झाले. दिवशी आलती काकू घरी. हा व मग काय झालं, काही नाही आहे ना, गुड न्यूज आहे ना अश्विनीची. हाव का व कितवा महिना? नाही दुसराच महिना लागलाय तिले. हाव काय काळजी गिळजी घ्यायला लावजो माहिती तिले, नाही तर हाय वच किती. हा व घेतो ना आता काळजी, आता मी सासू आहेच ना तिच्या ड्युटीले. हाव का व चांगलं झालं नाही. हा व चांगलं झालं ना. आज काय डब्बा पार्टी का शेतात? नाही व ये म्हणे डब्बाच घेऊन घे म्हणे, मग घरी जेवत बसशील, टाइम लावशील म्हणे, त्यापेक्षा चल म्हणे शेतातच जाऊ. हा व बरोबर आहे ना, 2 घाट जास्त लागते. हा व मी काय म्हणत होती, आता काकूच्या घरी लग्न आहे ना, मग आहेर गिर घ्या लागन आपल्याला. काकूसाठी घेतला का तू? नाही व घ्यायचाच नाही माया, घे ना, आता पैसे नाही सध्या. हाव का व नाही मी यांनी म्हणलं तर हे म्हणे जाऊ 2-4 दिवसानंतर आणि घेऊ म्हणे. हाव का व चांगलं आहे ना, मग चालन. तर पाहतो बा त्यांच्यासोबत बोलून मग काय म्हणते हेचं. हाव व बोल ना भाऊजी सोबत आणि विचार कधी चालते कपडे घाले तर नाही काय. तूही घेशील नाही एखादी साडी. आता पाहतो बापा काय म्हणते घेतो, पैसे पाहा लागते ना सगळं काही. हा व पण एखादी घेऊन घेतली तर बरं राहील, आपण कोणतं साड्या घेतो नाही तरी जास्त. हा व ते तर आहे, आता पाहतो ना. हा व चाल ना व, किती बोलशील. समोर जाऊन थांबून राहिले ते आणि इथंच थांबले असते तर. चाल मग भेटू संध्याकाळी. ये ना घरी, येतो ना संध्याकाळी, जेवण झाल्यावर ये बसायला. ठीक आहे ना येतो. काय व घरात गेल्यावर यायची इच्छाही होत नाही, काय करतं, थकून जातो रोजच्या रोज शेतात जाऊन जाऊन नाही काय. हा व ते तर आहे. चाल मग ठीक आहे मी जातो आता. असे आहे ना, थांबले असते इथं तर चालले गेले पटकन. व चाल ना. हा व येतो ना. देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, दूर तक निगाहों से हम चले हुए. काय बापा पहिल्यासारखी गाणी लागत नाही टीव्ही मध्ये. चला बा झाडतो, नाही ते येते आमच्या मॅडम बाई. किती वेळच्या झाडून राहिले, झालंच ना तुमचं झाडणं. हा व मला तर वेळ लागते. तू न झाडायला काय झालं होतं? अहो मी तसं नाही म्हणत आहे, पटपट झाडांना पाहिजे का, पहिले झाडून घेत जा ना तुम्ही. मला तर असं वाटते बाई की मीच लग्न करून आली या घरात, मीच तुझी सून आहे आणि तुम्ही सासू आहे. नाही मी तर काही सासू आहे नाही.
आता सासूचं काय आलं, तुम्ही सासूच आहे ना. मला तर एक दिवशी मी घरी राहिलेली बरं दिसत नाही काय. नाही ना हो बिचारे, राहणं रोजच राहणं घरी, मी कुठं नाही म्हणते तुले. मला माहिती आहे की मी रोज ड्युटीला जात असतो. बरं झालं तू सांगितलं मला, तर मला माहीतच नव्हतं की तू नोकरीला जाते म्हणून. नाश्ता गिष्टा बनवला की नाही? नाही व, मी कशाला नाश्ता बनवू. तर तू रविवारी तर नाश्ता बनवत जाय ना. 11 वाजता कोणता नाश्त्याचा टायमिंग असते? हां, 11 वाजता उठतं तू आणि नाश्ता मागतं काय? स्वयंपाक केलाय मी. वय काय झालं, रविवारी एक दिवस लेट उठले मी, रोज रोज तर लवकरच उठतो. हा हो बिचारे, लयच लवकर उठतो तू, 4 वाजताच उठतो नाही. तुम्ही आता, मी आज चांगले माझं मूड आहे बरं, तुम्ही खराब करू नका तर. हा बाई, ते चांगलंच मूड राहते नाही. मीच आहे ना, मलाच झगडे येते, तुला काय येते? अहो तुम्हाला काय झालं? काही नाही झालं मला. मी आज स्वयंपाक केलाय आणि जेवण करून घ्या तुम्ही. काही नाश्ता गिष्टा नाही बनवत मी, लय थकतो मी. मला कोणत्या दिवशी सुट्टी असते व? रोजच मी उठतो, रोजच कामं धंदे सगळे करतो. मग काय झालं, तुम्ही घरीच राहते ना, तुम्ही घरी राहते म्हणून करते. हा व बिचारे, मी घरीच राहतो ना, मला काय कोणते कामधंदे आहे नाही. जाऊ देता, सोडा त्या सगळ्या गोष्टी. ती काय म्हणत होती, आता मावशी घरी लग्न आहे ना, मग आपल्याला आहेरगीर घ्या लागेल ना. देत नाही का पैसे आहेरगीर घ्याले, कपडे गिपडे घ्याले? हां, तू नोकरी करतो ना, मग त्याचे पैसे नाही काय? अहो तुमचं जो पेन्शन आहे ना, त्याची द्या ना. तुम्ही तर घरात काही खर्च गिर्च करत नाही, तर मग द्या. 20,000 रुपये आम्ही कपडे घेतो, तुम्हाला घेऊन देतो. हा व बरोबर आहे ना, मीच पैसे देतो नाही. मग काय झालं, तुमच्या बहिणीच्या घरी लग्न आहे. हा व बरोबर आहे ना. तुमचं जायचं ठरलं असं ना, आता कधी चाललं तुम्ही तर नाही? तुम्हाला कपडे घ्यायला बोलवलं नाही का त्यांना? जाईन ना कपडे घ्यायले, वेळ आहे अजून कपडे घ्यायला जायले. तू नको टेन्शन पाडू. मी कशाला टेन्शन पाडू, मी सांगते तुम्हाला. जर तुम्हाला वेळ असेल तर आज चाललं जाऊ आपण कपडे घ्यायला. नाही, तू तुझ्या पसंतीचे घेऊन ये, तुला लागते ते, मी माझ्या पसंतीनं घेईन. हाव काय, ठीक आहे, मग पैसे देऊन देजा मला, मी घेऊन येईन कपडे माझ्यासाठी. आहेर तुम्ही आणसान की मी आणू? नाही, मी न सांगून दिलाय तिले लताले की घेऊन घे जा आहेर माझ्याकडून, मी पैसे देऊन देईन तिले. हाव काय, ठीक आहे ना. मग तुम्ही येत नाही आता घ्याले, तर मी माझ्यासाठी ऑनलाईन मागून घेतो साडी, पैसे देऊन देजा तुम्ही. ऑनलाईन कशाला मागवतो, दुकानावरून घेऊन ये ना, दुकानावर जाय आणि घेऊन ये. नाही, मी ऑनलाईन पसंत आली मला, मी ते साडी मागून घेतो, तुम्ही पैसे देऊन देजा. ठीक आहे बिचारे, देऊन दे मी तुला पैसे. चहा घेता का, बनवू का मी? जाय ना बिचारे, पहिले आंघोळ गिंघोळ करून घे, मग बनवतो चहा, नाही तर मीच बनवतो. मी काय म्हणते, पहिले तुम्ही चहाच बनवणार ना, मग चहाच घेऊन घेतो, नंतर आंघोळ करतो. आंघोळ करायचं काय आहे त्याच्यात, खरं नंतर रविवार असतं भेटतो उशिरापर्यंत हे करायचं, आणि त्यात तुम्ही तुमची किरकिर करते. काही किरकी करत नाही मी, जाय तू आंघोळ करून ये, मी चहा बनवून देतो. मला तर असंच वाटते की हे माझी सासू आहे आणि मी तिची सून आहे, असंच वाटून राहिलं मला तर आता सध्या. मला सांगते ते चहा बनवून आणा म्हणून, समजायला नाही पाहिजे का? सकाळी उठायचं, अंग तोंड धुवायचं, झाडझूड करायचं, नाही ना, इले समजतच नाही. नोकरी आहे म्हणून तरी बाहेर कामं करते हे, नाही तर कामच नाही केले असते ना. तर असं आहे बापा, काय करता, आपल्याला वाटते सून आली म्हणजे सुख भेटन, काही खरं नाही आहे. कोणाकोणाच्या नशिबात राहते, फक्त आपल्यासारख्याचे काही आहे नाही बापा. काय झालं बाई, काय विचार करते? काही नाही रे बापा, कुठं गेलता रे? काही नाही, बाहेर गेलतो. चला दाढी कटिंग करून येतो. हाव रे, बरोबर आहे. हे कुठं गेली? काही नाही रे, उठली आता आणि गेली आंघोळ करायला. बाबा लस लेटपर्यंत झोपली हे. तसेच करते ना ते, उठते कुठं लवकर, तुला तर माहीत आहे. मला म्हणत होती पैसे पाहिजे म्हणे आहेर घ्यायले, मी तिला सांगलं मी पैसे देऊन देणार आहे म्हटलं लताले, आणि घेईन ते आपस तिच्या पसंतीची साडी, नाही काय? हा बाई बरोबर आहे ना. मला पैसे मागत होती, मला द्या म्हणे साडी घ्यायले, ऑनलाईन मागवतो म्हणे. हाव का बाई, मग तू काय बोलली? तीन ना बापा तिले 4-5 हजार रुपये देऊन देईन, घेईन ते बसन. नाही तर कटकट करत बसन ना लग्नामध्ये, असं नाही तसं नाही तसं नाही, पैसे दिले म्हणजे खुश राहीन ते. हा बाई बरोबर आहे तुझी. झाला का बाई स्वयंपाक? हाव रे बापा, झाला ना स्वयंपाक, कढी गोळे केले मी ना. हाव का बाई, भाकरी केल्या काय? हाव रे, केल्या ना भाकरी. मी काय म्हणत होता, काकाचा फोन आलता. काका म्हणे की आहे म्हणे 4 एकर शेती, देतं का म्हणे तू? मग काय म्हणाला तू? हाव म्हटलं येईन मी 2 दिवसानंतर येतो म्हणे पाहाले. ठीक आहे म्हणे, ये म्हणे, आहे म्हणे इथं शेती, इथून 30 किलोमीटरवर येईन ते शेती. हाव का रे, चांगला आहे ना, एक तुला सपोर्ट होऊन जाईल. नाही, शेती घेतली म्हणजे त्यात बगीचा गिगीचा टाकला तर सपोर्ट होऊन जाईल तुला तेवढाच. हा बाई बरोबर आहे, तू येतो, तू याच नावावर घेऊ आई ते. नाही रे, त्या नावावर घेतलं तर काही फरक नाही पडत. नाही बाई, तुला माहिती नाही याचा स्वभाव कसा येतो, आताच तर कशी करते, आणि तिला माहिती पडलं की बुद्धीच्या नावावर काहीच नाही आहे तर करणारच नाही तुझ्या. नाही रे, तर तशी फक्त बोलते, बाकी करते गिरते ते, बिमार पडल्यावर औषध गोळ्या फळं गिळं आणते ते, फक्त तिला कामच नको सांगू, बाकी ते सगळी चांगली आहे. पाहिलं तुला किती मदत करते तर. हा बाई ते तर आहे. आता तिले कर्ज फेडायचं पडलं आहे ना, काय करन, तर हे घर घेतलं तेव्हा किती कर्ज झालं तुमच्या दोघांवर. हा बाई ते बँकेचे हप्ते ना, ते भराच लागते, नाही भरलं तर मग डबल ना व्याज होते. हाव ना, काय करतं, तुला तर म्हटलं होतं माझ्याजवळचा पैसा घे म्हणून, तर तू ऐकत नव्हता. जाऊ दे, नाही ते बँकेचे हप्ते भरा लागते म्हणून कमी तरी खर्च करते ते, नाही तर किती खर्च करते ते तुला तर माहिती आहे कशी येते तो.
तू गावाला गेल्यावर तो रोज बाहेरचं जेवण आणते. बाहेरचं आणा म्हणते जेवण. जाऊ दे ना, काय करतो. नाही, तू काय कर, तुझ्या पैसे जमा झाले ना, त्याची शेतीच घेऊन टाकू आपण. जाऊ दे, काय करतो. नाही रे, बँकेचं कर्ज आहे ना तुमच्यावर, मला ते टेन्शन येते. काय करू सांग. जाऊ दे, नाही आम्ही फेडतो ना ते, तू काही टेन्शन घेऊ नको. हाव रे, काय करतो. हाही झोपलाय वाटते. हाव रे, तोही झोपला असेल. त्याची माय झोपली राहिली म्हणजे तोही झोपते. त्याची माय उठली की बरोबर उठून जातो तो. हाव नाही, लयच हे करतो तू आता. हाव रे, यावर्षी त्यालाही शाळेत टाका लागून आता. टाकून दे ना, 4-5 महिन्याच्या नंतर त्याचं ॲडमिशन घेऊन टाकू. हाव रे, म्हणजे 4-5 घंटे तरी तो अटकून राहील, नाही तर दिवसभर घरात राहते. लय त्रास देते बापा दिवसभर वागवायला त्याला. मग आता काय करतो, तिलाही म्हणू शकत नाही आपण की तू नोकरी सोड. कशी तरी 20-25 हजार रुपये कमवते ते. तेच मग लय होऊन जाते आपल्याला, आपलं घर धकते त्याच्यानं. हाव रे, बरोबर आहे तुझं. नाही रे, मी म्हणणं आहे की तू फक्त त्रास देते, दुसरं काही नाही. मी कुठं म्हणतो तिले की तू नोकरी सोडणं घरी राह. हां, माया मनात राहते तर मी पहिलेच करू दिली नसती तिला नोकरी. मला माहीत आहे ना, माझ्या पोराला सपोर्ट करते ते. हा बाई, ते तर आहे. जाईन बहुतेक ते 2 दिवसानंतर गावाला जातो म्हणे. माझ्या बहिणीच्या घरी कार्यक्रम आहे म्हणे, तो जातो म्हणे. हाव का रे, कोणता कार्यक्रम आहे. काही नाही, तिच्या बहिणीनं घर बांधलं, त्याची पूजा आहे म्हणे, तर जा लागते म्हणे. हाव काय, चाललाच अजून मग. आता पाहतो बाई, मग सुट्टी भेटते काय, कारण लग्नासाठी सुट्टी काढावं लागते ना. आता साहेब देते की नाही देत सुट्टी. मला कशी 1 दिवसात सुट्टी भेटते ना, आणि हिचं म्हणणं आहे मुक्कामी चालला जाजो ना, संध्याकाळचं चाललं जायचं, कार्यक्रम झाल्यावर दुसऱ्याशी येऊन जायचं. आता तसं पाहा लागन. बरोबर आहे ना, तिचे नातेवाईक येते, भेटगीट घेते, त्याच्या कारण म्हणते ते तशी तुले. चाल मग आई, मी आंघोळ करून येतो, मग जेवण करू आपण सोबतच. हाव रे, ठीक आहे ना. चला बापा, लय दिवस झाले लताले फोनच नाही केला मी. काय चालू आहे ते विचारतो. हां हॅलो, बोल ललिता. काय व, लय दिवस झाले फोनही नाही केला तू. काही नाही कामातच बिझी होते ना, त्याच्या कारण शेतीचे कामं होते. आणि आता लग्नाची सुरू केले कामं. हाव का व, घेतले का कपडे गिपडे. नाही कपडे कुठे घेतले, अजून घ्यायचे आहे ना. आरतीच तर यायची, आरती आल्यावर घेतो कपडे. तू सांग ना कधी येतं. ये ना बिचारी, तू 15 तारखेला येऊन जा आरती तिथं. आता पाहतो बा, कधी भेटते सुट्टी तर. काय नोकरीवर आहे का तू, सुट्टी भेटतो म्हणतो विचारतं. मग बाई, माझ्या सुनीजून मला परमिशन घ्यावं लागते ना. सांग ना तिले, माझ्या बहिणीच्या घरी लग्न आहे म्हणून मी चालले. एवढी सोपी आहे का ते, तुला तर माहिती आहे कशी येते तर. अजून सांग, काय चालू आहे. बनवले काय वड्या गिड्या बनवल्या तू. नाही बनवायचे आहे ना, आता बनवतो. 2-4 दिवसानंतर सुरुवात करतो. बरोबर आहे ना, करून टाकणं, मग लय घाई घाई होते ना. ते तर आहे. ते तर आहे. आता काय करतो, आरती तर म्हणाली आता येतो 15 तारखेला. मग 16 तारखेला जा लागते कपडे घ्यायला. चालतं का तू ये ना कपडे घ्यायला जाऊ ना. नाही व, मला काय समजते त्या कपड्यांमध्ये. तुम्ही जा ना. ये ना घेऊन देतो तुला एक साडी. नाही बिचारे, काही घेऊन नको देऊ. मी येईन 21 तारीखला येतं, 20 तारखेला येतो मी. हाव का बरोबर आहे ना. मग अजून ती पुन्हा वागवा लागते ना तुले. बरोबर आहे. हा व, ते ड्युटीवर जाते ना, मग ती कुठं ठेवन त्याले. तिच्या आईचं घर नाही काय ठेवायला. ठेवन ना, पण आता आहे मी तर मग काही ठेवत नाही ते. ये ना 20 तारखेला, ठीक आहे ना, मग काही फरक नाही पडत. मग येत नाही कपडे घाले ना. नाही व, नाही येत ना. अजून जेवली नाही व, आता कढी गोडे आणि भाकरी केले, काही जेवलं नाही अजून. आता आला हा हे करून दाढी कटिंग करून आला. संडेला जात असतो तो बाहेर दाढी गिडी कटिंग करायला. आता गेला तो, आता येईन, आलाय. आता आंघोळ गिंगोळ करते. सुनबाई काय म्हणते. काही नाही, ते गेली आता आंघोळ करायला, उठली आणि गेली आता आंघोळ करायला. लयच लवकर उठली बिचारे. काही सांगू नको तिचं, तशी जायते. सुट्टी असली की 12 वाजता उठतो, आणि शाळा असली की 7 वाजता उठते, लगेच आंघोळ करते आणि चालली जाते. बरोबर आहे ना, तिला कोणता स्वयंपाक पाणी करायला लागते. स्वयंपाक पाणी करायला लागला असं तर उठली असते ती लवकर. काय करतो बिचारे, जाऊ दे. म्हणून तर तुला जाऊ देत नाही ते कुठं. नाही कामं कोण करण मग. हा व, आता काय करतो. झालं व, ठरलं मंगल कार्यालय गिंगल कार्यालय. ठरलं ना, मंगल कार्यालय ठरलं. झालं आता सगळं काही, फक्त कपडे घ्यायला लागते, किराणा घ्यायला लागते, बाकी झालं. हाव ना, तिकडे काय फोन नाही केलं. हाव का सांगजो मानापानाचं काय करायला लागते, काही नाही करायला लागत तर, नाही काय. हाव ते तर आहे. आता कपडे घ्यायला असेल तर तेव्हा घेऊन घेजो मानापानाच्या साडी. ते तर घ्यायला लागन ना. काही नाही, हे म्हणत होते बाबा जा म्हणे तुम्ही, आम्ही काही येत नाही. हाव का व, चांगली गोष्ट आहे ना. मग लय वेळ लागते ना आपल्याला, नाही माणसं असले म्हणजे घेऊ येत नाही. ते तर आहे. आता आरती गिरती आल्यावर पण चालले जाऊ. हाव, मग सुनी म्हणत होती ना आहेर गिर घेत नाही का म्हणे आई. मग मी सांगलं तिले, मी मावशीला सांगून दिलाय म्हटलं की घेऊन घे जा आहेर. कपडे गिपडे घ्यायचं म्हटलं नाही का तिनं. मग व, मागवते ना, ऑनलाईन मागवते म्हणे साडी. लय सामान आणत राहते ते, ऑनलाईन मागवत राहते. जाऊ दे ना, लागते तिथे तर मग काय करण. ठीक आहे मग, घे तब्येतीची काळजी, ठेवतो. ठीक आहे व, ठेव. असं आहे बा मंडळी, माझ्या बहिणीला तर सगळे कामं करायला लागते. सून काहीच करत नाही तिची. आता काय माहिती माझी सून कशी निघते तर. आला का रे योगेश, ताटगीट वाढू का जेवायला. थांब आई थोड्या वेळ, मग नंतर जेवतो. मी काय म्हणतो ताई, तू सामानाची लिस्ट बनवून ठेवून दे, म्हणजे मग मला वेळ भेटन तसं आम्ही सामान घेऊन येतो. घरात किती लागते काय लागते,
त्या माणसानंही लिहून दिलं आहे सामान हलवायानं, तर त्याचं आहे. मग की त्याचं सामान घेऊन येतो एक दिवशी, मस्त एक टेम्पो बोलवतो आणि त्यात घेऊन येईन सामान, म्हणजे भाडंचं कमी लागन एकखट्ट्यात जर आणलं तर. ठीक आहे ना आई, सांगून देऊ त्यात काय आहे. काहून आई लागणार तर नाही स्वयंपाकाले बाया गिया, आहेच किती लोक. ते मंदाताई आहे आणि ते सविताताई आहे, त्यांना बोलून घेतो ना थोडी थोडी मदत करायला, होऊन जाईल. काही एवढे लोक विकत आहेच नाही, ते मंगल कार्यालयात लोक नाही, त्या कारण काही टेन्शन नाही आपल्याला. आणि हळदीचं जेवण तर सकाळचंही तो हलवाईच बनवून देईल आणि संध्याकाळचंही बनवून देईल. मग आहेच कोणत्या गोष्टीचं टेन्शन. आणि लग्नाच्या दिवशीचं संध्याकाळचंही तो हलवाईच बनवून देईल, त्या कारण बाहेर सांगायची काही जरूरत नाही आहे. ते राहिले 4-5 दिवस तर आपणच घरी करून टाकू ना. हाव का रे, असं म्हणतो का? ठीक आहे ना मग. नाही रे, भांडे कोणी कशाला, तर एखादी सांगून दे ना बाबू, लागणच. ठीक आहे, मग त्या हलवायला सांगून देतो की एक भांडे घासणारी पाहिजे आम्हाला. म्हणजे ते भांडी घासते आणि चहाही बनवून देते, चहाही लागते लोकायले आणि नाश्ताही बनवून देते. ठीक आहे ना, सांगून देऊ त्यात काय आहे. पण तू ते सामानाची लिस्ट बनवून घेतो बरं, काय काय लागते तुला किचनमध्ये तर नाही काय. मग म्हणशील हे संपलं आणि ते संपलं, असं नाही झालं पाहिजे. विनाकारण नंतर कोण आनंदी तुले. ठीक आहे ना बाबू, बनवून देतो. चला मग मंडळी, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा आणि आम्हाला सपोर्ट करा.